महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिक्षक मतदार संघाचा कार्यक्रम घोषित। 26 जून रोजी होणार मतदान। शिक्षक मतदार संघ निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। निवडणुकीची अधिसूचना 31 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून 7 जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। 10 जूनला नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन 12 जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे। 26 जून रोजी मतदार प्रक्रिया होणार असून सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान करता येणार आहे। तर 1 जुलै रोजी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे। नाशिक विभागीय आयुक्त यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, तर जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील। नंदुरबार जिल्ह्यात एकूण 5494 मतदार असून 4114 पुरुष तर 1380 महिला मतदार आहेत। नंदुरबार जिल्ह्यात 9 केंद्र मतदानासाठी प्रस्थापित करण्यात आली असून मतमोजणी नाशिक येथे होणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटना कामाला लागले आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तन्वीर पिंजारी, नंदुरबार। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे। त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक 31 मे 2024 असा असून इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दिनांक 7 जून 2024 पावेतो सादर करता येणार आहे। या नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक 10 जून 2024 रोजी, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक हा 12 जून 2024 असा आहे। या निवडणुकीसाठी मतदानाचा दिनांक 26 जून 2024 असा असून मतदान हे सकाळी 8 ते दुपारी 4 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे। तर मतमोजणी ही दिनांक 1 जुलै 2024 रोजी होणार आहे। या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून आदर्श आचारसंहिता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा जो दिनांक आहे म्हणजे दिनांक 5 जुलै 2024 पावेतो जिल्ह्यामध्ये अंमलात असणार आहे। या निवडणुकीसाठी माननीय विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी, तर जिल्हाधिकारी नंदुरबार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघणार आहे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।